हॅलो फ्रेंड्स, तर नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण झटपट होणारे असे वरीच्या तांदळाचे धिरडे बनवणार आहे। तर इथं मी 20 मिनिटं वरीचं तांदूळ भिजायला घातलं होतं। 20 मिनिटं ते अर्धा तास फक्त भिजायला घालायचं आहे आपल्याला। एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, मिरच्या घेतल्यात आणि शेंगदाणे घेतलेत। थोडंसं आंबटपणा पाहिजे असेल तर ताक घातलं तरी चालेल। तर हे सर्व आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये शाबू घालायचा असेल तर तोही थोडासा टाकला तरी चालेल ह्याच्यामध्ये भिजताना। तर मी फक्त वरीच्या तांदळाचंच करते। तर झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। तर आता ह्याच्यामध्येच मी सगळे बारीक करून घेणार आहे। शेंगदाणे, मिरची आणि जो बटाटा आहे तोही ह्याच्यामध्ये घालून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते। असं तर जिराही घातलं तरी चालेल याच्यामध्ये उपवासाला। तर हे बघा, अशा प्रकारचं आपलं हे बारीक करून झालेलं आहे मिक्सरला। तर हे आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मोठ्या। तर मी इथं भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी थोडंसं ताक घातलेलं आहे ह्याच्यामध्ये, अगदी थोडंसंच घातलेलं आहे। आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हे सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता। तर ही एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तुम्ही उपवासामध्ये कधीही बनवू शकता ही रेसिपी। पटकन अशी, जास्त वेळ काही लागत नाही याला। फक्त 20-25 मिनिटात जर आपल्याला हे भिजायला घालायला वेळ मिळाला तर ही झटपट अशी रेसिपी बनवू शकतो आपण। तर मी तर चपातीचा तवा असतो तोच घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर हे आपल्याला सगळं बेटर असं पातळ असं सोडून घ्यायचं आहे। जास्त जाड सोडायचं नाही। तर मी तसं पातळ असं हे बेटर सोडून घेतलेलं आहे। तर श्रावण महिना चालू आहे ना, आता भरपूर उपवास असतात। तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। अगदी पटकन होते आणि चवीलाही खूप छान लागते। तर अशा प्रकारचे हे जे तांदळाचे धिरडे आहेत, वरीच्या तांदळाचे धिरडे आहेत, तर तुम्ही हे बनवू शकता। तरी त्या अगोदर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेलामध्ये हे सर्व घातलेलं आहे पीठ। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं साईडने जे कडा आहेत त्या सुट्ट्या होण्यासाठी थोडंसं तेल घालायचं। तर मी तर थोडंसं तेल घालून हे काढून घेते। जर तुम्ही याच्यावर झाकण ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण मी तर काही ठेवलेलं नाही। तर अगदी व्यवस्थित असे आपले हे जे तांदळाचे धिरडे आहेत, वरीच्या तांदळाचे धिरडे आहेत, तर हे निघतात। तर बघा किती छान कलरही छान आला आहे आणि क्रिस्पी असं झालेलं आहे हे। तर इथं तव्याला बघा अजिबात चिकटत नाही, तर मस्त होतात। तर तुम्ही या उपवासाला कधीही असे हे वरीच्या तांदळाचे धिरडे बनवू शकता। खूप टेस्ट लागते। तर बघा इथं कलरही मस्त आलेला आहे, जाळीही अगदी व्यवस्थित सुटली आहे। ज्याप्रमाणे आंबोळीला जाळी सुटते त्याप्रमाणे इथं आपली ही जाळी सुटलेली आहे। तर मी अशाच प्रकारचे अजून 2-3 बनवते। तर तुम्ही देखील अशी रेसिपी नक्कीच ट्राय करा उपवासामध्ये आणि तुम्ही स्वतःही खा आणि सगळ्यांना करून घाला। तर सर्वजण कौतुक केल्याशिवाय राहणारच नाही। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका। असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताज डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। चला तर मग छानशा व्हिडिओसोबत पुन्हा आपण भेटूया। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।